यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात विचित्र उकाड्यानं जीवाची काहिली होतीये. जून संपून आता जुलै सुरू झाला तरी पावसाऐवजी घामाच्या धाराच आपल्याला भिजवतायत. याच उकाड्याला, याच गरमीला तुम्ही वैतागला असाल तर जरा युरोपातील देशांची ही अवस्था बघा. कुठे रस्त्यांची डांबर वितळतेय, कुठे रेल्वेचे रूळ उखडतायत, कुठे जंगलांना भीषण आग लागतेय, तर कुठे आग विझवण्याच्या फायर बंबांनी दिवसभर लोकांवर पाण्याचे फवारे मारावे लागतात. म्हणजे ज्या स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन या देशांचं नाव ऐकताच आपल्या मनामध्ये बर्फाच्छादित प्रदेशाचं चित्र उभं राहतं. सध्या तेच युरोपातील देश भीषण उष्णतेनं होरपळून निघतायत. युरोपातील देशातील याच उष्णतेच्या लाटेमुळे मागील आठवड्याभरात तब्बल 1300हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. आता ही दृश्य पहा. फ्रान्समध्ये अतिउष्णतेमुळे जमिनीच्या पृष्ठभागाचं तापमान 44°C वर पोहोचल्यानं अनेक भागांमध्ये रस्ते वितळले आहेत. त्यानंतर ही जर्मनीतील दृश्य पहा. जर्मनीमध्ये 42°C तापमानामुळे रेल्वे रूळ वितळून उकडू लागले. तर तिकडे चेक प्रजासत्ताकची राजधानी प्रयागमध्ये 41°C तापमानापासून वाचण्यासाठी लोकांवर फायर बंबांनी पाण्याचे फवारे उडवले जात आहेत. आता भारतात तर इतकं तापमान सामान्य मानलं जातं, मग युरोपमध्ये हाहाकार का माजलाय? तर याचं कारण म्हणजे युरोप हा जगातील थंड खंडांपैकी एक आहे. येथील संपूर्ण व्यवस्था ही थंडीपासून संरक्षणाच्या हिशोबानं बनवण्यात आली आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे युरोपातील घरं. युरोपातील घरं थंडीपासून वाचण्यासाठी बनलेली असल्यानं ती उष्णता आतमध्ये रोखून ठेवतात. त्यामुळे जेव्हा तापमान प्रचंड वाढतं तेव्हा हीच घरं आतून भट्टी बनतात. आता युरोपमधील या विक्रमी उष्णतेचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे ओमेगा ब्लॉक. आता हा ओमेगा ब्लॉक म्हणजे वातावरणात तयार झालेली ग्रीक ओमेगा आकड्याच्या आकाराची एक प्रणाली, ज्याच्या दोन्ही बाजूला तापमान थंड असतं, मात्र मधल्या फुगीर भागामध्ये उष्णता अडकून राहते. ज्याचा परिणाम म्हणजे आफ्रिकेतून आलेले गरम आणि कोरडे वारे युरोपच्या वातावरणात अडकून पडतात आणि थंड वाऱ्यांना आत येऊ देत नाहीत, ज्यामुळे युरोपात सध्या ही भीषण उष्णतेची लाट पाहायला मिळते. आता ओमेगा ब्लॉक ही नैसर्गिक घटना आहे जी पूर्वी देखील घडत होती, पण वैज्ञानिकांच्या मते ग्लोबल वॉर्मिंगमुळे याच ओमेगा ब्लॉकचा परिणाम वाढला आहे. त्यामुळेच युरोप जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट वेगानं गरम होणारा खंड बनलाय. मात्र यातून धडा घेत आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश घडवणं थांबवलं पाहिजे. तसाही एल निनोमुळे आपला पाऊस लांबलाच आहे. त्यात युनोनं भारतातील 315 जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळाचा इशारा दिला आहे. आता प्रश्न एवढाच की या चटक्यांनी तरी आपण जागणार का, की आपल्याही डांबरी रोडचा वितळणारा युरोप होण्याची वाट पाहणार? याबाबत तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा.